संपूर्ण वंदे मातरमला काँग्रेसचा विरोध आहे। राष्ट्रगीत सुरू असतानाच आक्षेप नोंदवण्यात आलाय। वंदे मातरम सुरू असताना खरगे आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा झाली आहे। काँग्रेस मुख्यालयात झालेल्या ध्वजारोहण सोहळ्याला सीपीपी अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर वरिष्ठ काँग्रेस नेते उपस्थित होते। वंदे मातरम हे राष्ट्रगीत सुरू असताना काँग्रेस नेत्यांमध्ये काहीशी अस्वस्थता दिसून आली। वंदे मातरमचे 2 कडवे वाजेपर्यंत सर्व काही ठीक होतं, पण त्यानंतर ही अस्वस्थता स्पष्टपणे दिसत होती। काँग्रेस नेत्यांनी सुमारे 55 सेकंद राष्ट्रगीत गायलं, पण त्यानंतरही ते वाजत राहिल्यावर राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी अस्वस्थ दिसले। राष्ट्रगीत वाजत राहिले, पण वरिष्ठ काँग्रेस नेते मात्र शांत राहिले। या कार्यक्रमाच्या व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांच्यातील संभाषण दिसतंय। सोनिया गांधी किंचित अस्वस्थ दिसल्या आणि त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी संवाद साधला। त्यानंतर एका काँग्रेस कार्यकर्त्याला बोलावण्यात आले आणि दोन्ही नेत्यांनी संवाद साधला। दरम्यान सोनिया गांधी डोके हलवताना दिसल्यात। सुमारे 3 मिनिटे राष्ट्रगीत सुरू राहिले, त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले आणि विश्व तिरंगा प्यारा हे विजयी ध्वजगीत गायण्यात आले। पूरा वर्षन गाया गया क्योंकि संसद में इस पर चर्चा हुई, संसद में इस पर बहस हुई, 16 घंटे की बहस हुई। हमने अपनी राय रखी, मैंने खुद सारा इतिहास बताया जो प्रधानमंत्री और गृहमंत्री को जानकारी थी नहीं। सारे सांसदों को मैंने अवगत कराया कि किस संदर्भ में वो वंदे मातरम का निर्णय लिया गया है। पर आज कांग्रेस आज यहाँ इंदिरा भवन में पूरा वंदे मातरम गाया गया, इसमें कोई वाद विवाद का सवाल नहीं उठता। कोई रोकने का प्रयास नहीं था, क्योंकि लंबे समय से कांग्रेस अध्यक्ष खड़े हुए थे। सोनिया जी कह रही थी उनके लिए कुर्सी लाके रख दो, बस। या लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता भरलेली आहे, असा नक्षलवाद आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुर्दैवाने त्याचा एक नमुना आज काँग्रेसच्या कार्यक्रमातही पाहायला मिळाला। देशाच्या एकूण निर्णयांमध्ये संपूर्ण वंदे मातरम 15 ऑगस्टला वाजवायचं हा देशाच्या संविधानाच्या अंतर्गत दिलेल्या अधिकारात घेतलेला निर्णय असताना पूर्ण वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या ज्या ऐकायला मिळतायत, पाहायला मिळतायत, हा दिमागी नक्षलवाद नाही तर काय आहे? ही अराजकता नाही तर काय आहे? सदर व्हायरल होत असणारा जो व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुन खरगेजी यांना उभं राहण्याचा, चालण्याचा त्रास आहे हे सर्वश्रुत आहे आणि अशा वेळेस त्यांना बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करायला पाहिजे तातडीने। या अनुषंगाने सोनियाजी सूचना देत आहेत। आपण बघितलं असेल की पंतप्रधान कार्यालय निवासस्थानाच्या समोर जे आंदोलन झालं त्यावेळेसही दीर्घकाळ खरगे साहेबांना उभं राहावं लागलं आणि त्यानंतर त्यांची प्रकृती जी आहे ती थोडे प्रश्न निर्माण झाले होते आणि त्या ठिकाणी घटना तशी पुन्हा घडू नये, पुनरावृत्ती होऊ नये याकरता सोनियाजीला सूचना देत आहेत। असे आरोप जे आहेत हे भारतीय जनता पक्षाने करणं थांबवावं। कोई व्यवधान नहीं हुआ। अक्टूबर 1937 में कलकत्ता के कांग्रेस अधिवेशन में तमाम बड़े नेता, उसमें गांधी जी थे, उसमें हमारे जयराम रमेश जी आपको और बताएंगे, बड़े नेता सबने ये तय किया था कि ये वंदे मातरम कांग्रेस के फंक्शन्स में गाया जाएगा, ये राष्ट्रीय गीत है। मला माहित नाही काय झालं आणि काय कशावरनं झालं, त्यामुळे ह्याच्यावरती काही बोलणं मला संयुक्तिक वाटत नाही। तुमचं लक्ष ह्याच्याकडे कसं जात नाही की मल्लिकार्जुन खरगे भाषण देऊन गेले आणि त्याच्या जागेवर यज्ञ करून एक दलित माणूस इथे भाषण कसा देऊन गेला, ही जागा अपवित्र झाली, ती पवित्र करून घ्यायला पाहिजे। ही मानसिकता भारतामध्ये मान्यता त्याला द्याल का? ही कुठली वृत्ती आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।